अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आळते तालुका हातकणंगले येथील शेत शिवारात रानडुकरांचा वावर वाढला असून रानडुकरांच्या कळपाकडून ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। रात्रीच्या वेळी रानडुकरे शेतात घुसून ऊसाची नासधूस करीत आहेत। उभा ऊस तोडल्याने तसेच ऊसाची रोपे उखडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। वर्षभर मेहनत घेऊन वाढवलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। काल येथील श्री क्षेत्र कुंथुगिरी रस्त्यावरील चव्हाण माळ्यातील प्रकाश अप्पासो चव्हाण यांच्या गट नंबर 1659 मध्ये रात्रीच्या सुमारास रानडुकरांच्या कळपाने ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। आधीच शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, त्यातच मजूर व खतांच्या वाढलेल्या किमती, यामुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना रानडुकरांमुळे उभ्या पिकांचे होत असलेले नुकसान उघड्या डोळ्यांनी बघण्याची वेळ आली आहे। त्यामुळे रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसान झालेल्या ऊस पिकांची पाहणी करून पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। परिसरातील रानडुकरांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान होणे ही अनेक भागातील शेतकऱ्यांसमोरील समस्या असून नुकसान भरपाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी सातत्याने होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।